सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। यवतमाल के ढाड़की शहर में पानी की समस्या पुरानी होने के बावजूद नगर पंचायत बनने के बाद भी समाधान नहीं निकला है। नलों से जलापूर्ति यहां करीब 30 से 35 दिनों में एक बार हो रही है। इससे गर्मी में पानी की किल्लत गंभीर हो चुकी है। आजाद समाज पार्टी ने नगर पंचायत प्रशासन पर लापरवाही के गंभीर आरोप लगाए हैं। अधिग्रहित कुएं सूख चुके हैं और जलापूर्ति पाइपलाइन की मरम्मत मई में बरसात के मुहाने पर शुरू की गई, जो देरी मानी जा रही है। जल शुद्धिकरण केंद्र बंद है और 2 टैंकरों से जलापूर्ति हो रही है, जबकि टैंकरों की संख्या बढ़ाने की मांग की गई है। आजाद समाज पार्टी ने जलापूर्ति अभियंता और संबंधित कर्मचारियों की जांच व सख्त कार्रवाई की मांग की है और साथ ही रिक्त पद भरने और पूर्णकालिक मुख्य अधिकारी नियुक्ति की भी अपील की गई है। यदि 15 दिनों में मांगे पूरी नहीं हुई तो पैनगंगा नदी में जल समाधि आंदोलन की चेतावनी भी दी गई है। इस अवसर पर आजाद समाज पार्टी के जिलाध्यक्ष प्रशांत विनकरे, जिला महासचिव संतोष जोगदंडे, तालुका अध्यक्ष देवानंद पायकराव सहित अन्य कार्यकर्ता मौजूद रहे। उमरखेड तालुक्यातील विविध समस्यावर या ठिकाणी उपविभागीय कार्यालय यांना निवेदन देण्यात आलेले आहे, त्याबद्दल यांची प्रतिक्रिया घेऊ। प्रशांत विनकरे यांनी आणि इतर जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिले, त्या निवेदनामध्ये मौजा ढाडकी येथील पाणी टंचाईबाबत त्यांनी त्याच्या समस्या मांडलेल्या आहेत। सदर समस्या मी एसडीओ साहेबांचा प्रतिनिधी या नात्याने शासनापर्यंत कळविण्याची तुम्हाला मी सांगितलं आणि यावर योग्य ती कार्यवाहीसाठी आम्ही वरिष्ठांमध्ये तुमच्या धर्मात आजाद समाज पार्टीचे महासचिव जोगदंड सर, ढाणकीच्या पाणी प्रश्नाबाबत मागच्या मी 15 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं आणि ढाणकीचा जो पाण्याचा प्रश्न आहे कायमस्वरूपी आम्ही त्याच्यावर पर्याय योजना करू असा जिल्हाधिकारी साहेबांना शब्द दिला होता आणि त्या पद्धतीच्या सूचनासुद्धा ढाणकी नगरपंचायतला दिल्या होत्या। सूचना लेखी स्वरूपात होत्या आणि जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः आमच्या समोर ढाणकीतील जे सीओ आहेत नगरपंचायतचे आणि इथले एसडीओ साहेब आहेत त्यांना सुद्धा फोनद्वारे ढाणकीचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने ढाणकी शहरामध्ये हवा त्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा झाला नाही, म्हणून आम्ही पुन्हा एसडीएम साहेबांच्या अधिपत्याखाली ही जी योजना सुरू आहे त्या संदर्भात माननीय एसडीएम साहेबाला आम्ही भेटलो आणि तातडीने याच्यावर जर पर्यायी उपाय जर नाही केला तर आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने पैनगंगा नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार जर घडला त्याला सर्वस्वी जबाबदार एसडीएम साहेब आणि संबंधित विभाग राहील याची नोंद घ्यावी। धन्यवाद। आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष विनकरे सर यांची ढाणकी शहरात सध्या तीव्रपणे टंचाई निर्माण झालेली आहे। 2 महिन्यामध्ये फक्त एकाच दिवशी पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे। या संबंधाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही टँकरची मागणी केली होती। जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने दखल घेऊन एसडीएम साहेबांना सूचना देऊन त्या ठिकाणी 2 टँकर पाठवले, परंतु एवढ्या मोठ्या गावाचा भार 2 टँकरवर वाहने फार अवघड आहे। ढाणकी शहरामध्ये दररोज लाखो लिटरची पाणी विक्री होते। एक प्रकारचं पाणी विक्री रॅकेट सक्रिय आहे। नगरपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ढाणकीकरांना ही पाणी टंचाईची वेळ आलेली आहे। सदर नगरपंचायतचे संबंधित अभियंता आणि कर्मचारी यांची या संबंधाने कसून चौकशी करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या संबंधाचे निवेदन आम्ही दिलेले आहे। त्याप्रमाणे ढाणकी ते गांजेगाव पाईपलाईन आहे ती दुरुस्ती सुरू आहे आणि ढाणकीच्या नगरपंचायतला एक वॉटर फिल्टर आहे ते अनेक वर्षापासून बंद आहे। ते वॉटर फिल्टर तात्काळ सुरू करणे आणि ढाणकी या नगरपंचायत ठिकाणी कायमस्वरूपी सीओची नियुक्ती करणे, कायमस्वरूपी नगरपंचायत पाणी पुरवठा अभियंत्याची नियुक्ती करणे, या मागणीचे आम्ही निवेदन दिलेले आहे। सदर मागण्या 15 दिवसाच्या आत जर मान्य नाही झाल्या तर या मागण्यासाठी गांजेगावच्या पैनगंगा नदी पात्रात आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहोत। या आंदोलनादरम्यान जर आमच्या जीवितवर धोका निर्माण झाला तो संबंधित हा विभाग जवाबदारी याची नोंद घ्यावी। यवतमाल से सी न्यूज संवाददाता आशीष खड़से की रिपोर्ट। जल संकट की गंभीरता को देखते हुए प्रशासन को आवश्यक कदम उठाकर ढाड़की वासियों को राहत प्रदान करनी होगी, अन्यथा आगामी आंदोलन को लेकर स्थिति और भी तनावपूर्ण हो सकती है। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए आप जुड़े रहें सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।